नंबर 1 सासूबाई. रिटायरमेंटच्या पैशातून सासूने सुनेसाठी असं काही केलं की संपूर्ण गावाच्या डोळ्यात पाणी आलं. नाशिकच्या पंचवटी परिसरात राहणाऱ्या विमलताई नुकत्याच जिल्हा परिषदेच्या शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाल्या होत्या. घरात त्यांचा एकुलता एक मुलगा समीर आणि सून मीरा होती. मीरा उच्च शिक्षित होती आणि तिला अस्सल मराठी पारंपरिक पदार्थ जसे रव्याचे लाडू, खमंग चकल्या आणि नैसर्गिक आरोग्यदायी पदार्थ जसे घरगुती आवळा कँडी, पुदिन्याचा चहा बनवण्याची प्रचंड आवड होती. तिला स्वतःचा असा एक छोटासा हेल्दी फूड आणि केटरिंगचा व्यवसाय सुरू करायचा होता. पण लग्नानंतर दुसऱ्याच वर्षी विमलताईंचा एक मोठा अपघात झाला आणि त्या अंथरुणाला खिळल्या. मीराने स्वतःच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. तिने कोणतीही नोकरी न करता सलग 3 वर्षे विमलताईंची एका लहान मुलासारखी सेवा केली. त्यांना वेळेवर औषधं देणे, त्यांच्यासाठी पौष्टिक घरगुती काढे बनवणे. तिने सासूच्या आजारपणात स्वतःला झोकून दिले. आता विमलताई पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या. पण मीराचं व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न मात्र एका जुन्या डायरीतच बंदिस्त राहिलं होतं. समीरचा पगार घराचे हप्ते आणि खर्चातच संपायचा. त्यामुळे तोही तिला मदत करू शकत नव्हता. तो निवृत्तीचा दिवस आणि नातेवाईकांचे टोमणे. विमलताई रिटायर झाल्या तेव्हा त्यांना PF आणि ग्रॅज्युएटीचे मिळून साधारण 12 लाख रुपये मिळाले होते. घरात पैशांची चर्चा सुरू झाली. नातेवाईक आणि शेजारच्या बायका विमलताईंना सल्ले देऊ लागल्या. विमल, आता म्हातारपणाची सोय झाली. या पैशातून छानसं 5 तोळ्यांचं सोन्याचं मंगळसूत्र कर आणि उरलेले पैसे स्वतःच्या नावाने बँकेत फिक्स ठेव. सुनेच्या किंवा पोराच्या हातात पैसे देऊ नकोस. नाहीतर म्हातारपणी भीक मागायची वेळ येईल. विमलताई सर्व ऐकून शांतपणे हसायच्या. मीरा मात्र किचनमध्ये सर्वांसाठी चहा बनवत होती. तिला या पैशांची कोणतीच अपेक्षा नव्हती. तिने सासूबाईंची सेवा पैशांसाठी केलीच नव्हती. तो आश्चर्याचा धक्का आणि अंगावर काटा आणणारा सत्याचा स्फोट. रिटायरमेंटच्या बरोबर 15 दिवसानंतर विमलताईंनी मीराला हाक मारली. मीरा, चल आवर लवकर. आपल्याला कॉलेज रोडला एका महत्त्वाच्या कामासाठी जायचे. मीरा काहीच न बोलता सासूबाईंसोबत गेली. नाशिकच्या सर्वात गजबजलेल्या कॉलेज रोड परिसरातील एका अतिशय सुंदर आणि नव्या कोऱ्या दुकानासमोर रिक्षा थांबली. त्या दुकानाला आतून खूप छान सजवले होते. विमलताईंनी मीराचा हात पकडला आणि तिला त्या दुकानासमोर उभं केलं. दुकानावर एक मोठी आणि सुंदर पाटी लागली होती. मीराची अन्नपूर्णा, अस्सल मराठी आणि पौष्टिक पदार्थ. मीराला काहीच समजलं नाही. ती गोंधळून सासूबाईंकडे बघू लागली. विमलताईंनी पर्समधून दुकानाची चावी आणि एक फाईल काढली आणि मीराच्या हातात ठेवली. विमलताईंचा गळा दाटून आला होता. त्या सर्वांसमोर मीराचे दोन्ही हात पकडून रडत म्हणाल्या, पोरी, लोक रिटायरमेंटच्या पैशातून चारधाम यात्रा करतात, नाहीतर स्वतःच्या गळ्यात सोनं अडकवतात. पण गेल्या 3 वर्षात जेव्हा मी अंथरुणाला खिळले होते तेव्हा तू माझी जी घाण काढलीस आणि लेकीसारखी सेवा केलीस ती माझी खरी पंढरीची वारी होती. तू माझ्यासाठी स्वतःच्या स्वप्नांचा गळा घोटलास. हे 5 लाख रुपये भरून मी हे दुकान तुझ्या नावाने भाड्याने घेतलंय आणि सर्व सामान भरून दिलंय. आता यापुढे तू फक्त चूल आणि मूल सांभाळायचं नाही, तर तुझ्या हाताची चव संपूर्ण नाशिकला खाऊ घालायची. हे दुकान आता तुझं आहे. अहंकाराचा शेवट आणि अश्रूंचा महापूर. हे शब्द ऐकताच
मीराच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तिने भर रस्त्यात लोकांसमोर आपल्या सासूबाईंना घट्ट मिठी मारली आणि ती लहान मुलीसारखी ओक्साबोक्शी रडू लागली. ज्या समाजात सासूच्या पेन्शनवर सुनेचा डोळा असतो आणि सासू सुनेला फक्त कामवाली समजते, तिथे एका सासूने स्वतःच्या कष्टाची आयुष्यभराची पुंजी सुनेच्या स्वप्नांना पंख लावण्यासाठी खर्च केली होती. मीरा रडत म्हणाली, आई, लोक खोटं बोलतात की सासू कधीच आई होऊ शकत नाही. तुम्ही मला जन्म दिला नसेल, पण आज माझ्या अस्तित्वाला तुम्हीच जन्म दिलाय. त्या दिवशी त्या दुकानासमोर उभ्या असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. खरोखरच जर प्रत्येक घरात विमलताईंसारखी आई समान सासू असेल आणि मीरासारखी निस्वार्थी सून असेल, तर कोणत्याही घराचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही. सुनेला फक्त अडगळ किंवा कामाची मशीन न समजता तिच्या स्वप्नांना ताकद देणाऱ्या या नंबर 1 सासूबाईंची कथा तुम्हाला कशी वाटली? कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, हाईप करा आणि अशाच भावपूर्ण कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढील कथा घेऊन. जय श्रीराम.